Hi students, good morning to all of you. In last lecture, we discussed about the virtual memory management and graphical user interface. In virtual memory management, there are 6 terms we study. In graphical user interface, we also study the components of GUI. In this lecture, we are going to study a new point, computer worm and computer virus फ्रॉम द सेम टॉपिक ऑपरेटिंग सिस्टीम. आता ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर वर्म अँड कम्प्युटर व्हायरस. आता कम्प्युटर व्हायरस हा वर्ड जो आहे तो आपण सतत यूज केला असेल किंवा बऱ्याचदा आपण हा वर्ड जो आहे तो ऐकला सुद्धा असेल की आपण म्हणतो की आपल्या कम्प्युटरला व्हायरस लागलेला आहे किंवा इवन आपण मोबाईलला सुद्धा म्हणतो की मोबाईलमध्ये व्हायरस गेलेला आहे. व्हायरस लागणे म्हणजे काय होणे तर जी काही तुमच्या कम्प्युटरमधला डेटा आहे तो डेटा काय केला जातो तर काही प्रमाणात करप्ट केला जातो किंवा तुमचा मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल तो ऑपरेशन कसं करतो तर स्लो करतो आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर नंबर ऑफ फाईल्स ज्या आहेत त्या ॲड झालेले असतात की ज्याचा यूज कशासाठी केला जातो तर व्हायरस स्प्रेडसाठी त्याचा यूज केला जातो. आता याच्यावरती तुम्हाला बरेचसे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. पहिला क्वेश्चन मोस्टली विचारला जातो की राईट अ डिफरन्स बिटवीन कम्प्युटर वॉर्म अँड कम्प्युटर व्हायरस. आता कम्प्युटर वॉर्म आणि कम्प्युटर व्हायरस ह्या दोन्ही टर्म्स कशाशी रिलेटेड आहेत तर जे तुमच्या कम्प्युटरला हार्मफुल करायचा प्रयत्न करतात त्याच्याशी रिलेटेड या दोन्ही टर्म्स आहेत. पण या दोन्हीमध्ये सुद्धा काय आहे तर फरक आहे. व्हायरस हे आपण सतत ऐकलेलं आहे पण कम्प्युटर वॉर्म हे आपण ऐकलेलं नाही आहे. तर आता त्याचं मीनिंग काय आहे आणि त्या दोघांच्या मधला मेन डिफरन्स काय आहे ते बघूया. पहिल्यांदा कम्प्युटर वॉर्म म्हणजे काय तर कंप्लीट प्रोग्राम. कम्प्युटर वॉर्म हा काय आहे तर कंप्लीट प्रोग्राम इटसेल्फ. इट इज इटसेल्फ अ कंप्लीट प्रोग्राम म्हणजे तो काय आहे तर कंप्लीट प्रोग्राम तयार केलेला असतो. आणि व्हायरस म्हणजे काय तर पार्ट ऑफ प्रोग्राम. एखादा प्रोग्राम राईट डाऊन केला असेल आणि त्याच्यामध्ये स्मॉल व्हायरल कोड ज्याला इन्सर्ट केला जातो त्याला तो कसा असतो तर व्हायरस असतो. मग हा व्हायरस कसा हे स्प्रेड केला जातो तर ज्यावेळेला तुम्ही इंटरनेटवरून काही फनी गेम्स डाउनलोड करता त्या फनी गेमसोबत हा व्हायरस काय केला जातो तर तुमच्या कम्प्युटरमध्ये एंट्री करता किंवा बाकीचे जे काही फनी गेम्स असतील किंवा युजरला फनी बनवायचे खूप सारे फुलिश प्रोग्राम्स कम्प्युटरवरती तयार असतात. मग ह्या फुलिश प्रोग्राम्स थ्रू काय केला जातो कम्प्युटरला तुमच्या व्हायरस अटॅच केला जातो. पण तो कंप्लीट प्रोग्राम आहे का नाही आहे त्या गेमचा जो काही पार्ट असेल त्या गेमच्या पार्टमध्ये काय केला जातो तर हा व्हायरल कोड तुमचा इन्सर्ट केला जातो. आणि वॉर्म म्हणजे काय आहे तर तो एक कंप्लीट इटसेल्फ प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जो कोड असणार आहे तो कोड कसा असणार आहे तर कंप्लीट असणार आहे आणि तो वॉर्मशीच रिलेटेड असणार आहे. दुसरं काय कंझ्युम्स सिस्टीम रिसोर्सेस. आता ज्यावेळेला तुमच्या कम्प्युटरला वॉर्म लागतो असं तुम्ही ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला त्याचा ड्रॉबॅक तुम्हाला जास्त दिसून येत नाही. तो फक्त काय करतो तर तुमचे जे काही कम्प्युटरला रिसोर्सेस तुम्ही अटॅच केले असतील म्हणजे कीबोर्ड असेल माऊस असेल स्पीकर असेल प्रिंटर असेल हे जे काही रिसोर्सेस अटॅच केलेले आहेत त्याच्यावरती तो काय करत असतो हार्मफुल इफेक्ट करत असतो. तुमचा जो काही डेटा आहे तो डेटा तो करप्ट करत नाही फक्त जे काही रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसवरती तो हार्मफुल इफेक्ट करत असतो. व्हायरसचं काय तर हार्म टू कम्प्युटर. व्हायरसचं मेन उद्दिष्ट काय आहे किंवा त्याचं मेन एम काय आहे तर तुमच्या कम्प्युटरला काय करायचं आहे हार्मफुल करायचं आहे किंवा तुमच्या कम्प्युटरला काय झाली पाहिजे इजा झाली पाहिजे. तिसरा पॉईंट काय कॅन नॉट ऑपरेट इंडिपेंडंटली. हा जो वॉर्म आहे तो इंडिपेंडंटली ऑपरेट होऊ शकत नाही म्हणजे त्याचं स्वतःचं असं अस्तित्व जरी तो कंप्लीट प्रोग्राम असल्यामुळं त्याला काय करण्यात येतं तर तो स्वतःचे स्वतः काम करू शकतो. पण व्हायरस कसा आहे तर ऑपरेट डिपेंडंटली. तो स्वतः काय करू शकतो काम करू शकतो. म्हणजे एखाद्या जर गेम असेल तर गेमच्या थ्रू जर तुमच्याकडे व्हायरस एंटर झाला असेल तर तो काय करणार आहे त्याचं स्वतःचं वर्क तिथं इंडिपेंडंटली परफॉर्म करणार आहे. पण वॉर्म तसं आहे का नाही आहे. वॉर्म त्याचं वर्क इंडिपेंडंटली परफॉर्म करू शकत नाही. नेक्स्ट वॉर्म काय डज नॉट करप्ट डेटा. जरी तुमच्या कम्प्युटरला वॉर्म असेल किंवा वॉर्म प्रोग्राम तुमच्या कम्प्युटरला आला असेल तरी तो काय करतो तर तुमचा डेटा तिथं कुठेही करप्ट केला जात नाही. पण ज्या वेळेला तुमच्या कम्प्युटरला व्हायरस लागतो त्यावेळेला मात्र तुमच्या कम्प्युटरमधला काही कोड असेल किंवा काही डेटा जो आहे तो काय केला जातो करप्ट केला जातो. आणि लास्ट पॉईंट आहे
की वॉर्मचं इंटेन्शन काय असतं, तर फक्त नेटवर्किंगमध्ये स्प्रेड होणं, की नंबर ऑफ कम्प्युटर्सला काय झाला पाहिजे, वॉर्म स्प्रेड झाला पाहिजे. पण व्हायरसचं मेन इंटेन्शन काय असतं, तर इन्फेक्टिंग अदर प्रोग्राम्स. त्या कम्प्युटरमध्ये जे काही प्रोग्राम्स आहेत, त्या कम्प्युटरमध्ये जो काही डेटा आहे, त्या कम्प्युटरमध्ये जो काही कोड आहे, त्या कोडला काय करायचं, इन्फेक्ट करायचं आहे. हे मेन इंटेन्शन कुणाचं असतं, तर वॉर्मचं, व्हायरसचं असतं. लक्षात आलं. कम्प्युटर वॉर्म म्हणजे काय, तर थोडक्यात कम्प्युटर वॉर्म हा इंडिपेंडंटली प्रोग्राम आहे किंवा तो काय आहे, तर इटसेल्फ हा एक प्रोग्राम आहे. तो त्याचं मेन इंटेन्शन काय आहे, तर नेटवर्किंग जे आहे ते नेटवर्किंगमध्ये स्प्रेड होणं आणि प्रत्येक कम्प्युटरला काय झाला पाहिजे, तो वॉर्म अटॅच झाला पाहिजे. हे त्याचं मेन इंटेन्शन आहे. तो कोणत्याही पद्धतीचा तुमचा कोड किंवा डेटा काय करत नाही, तर करप्ट करत नाही. फक्त काय केला जातो, तर तुमचे जे काही रिसोर्सेस असतील त्या रिसोर्सेसला तो काय करत असतो, कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कम्प्युटर व्हायरस तर तसं आहे का, नाही आहे. कम्प्युटर व्हायरस हा कुणासोबत येतो, तर ॲज अ पार्ट ऑफ प्रोग्राम येतो. म्हणजे ज्याला इंटरनेटवरून तुम्ही एखादी गेम डाउनलोड करता किंवा एखादी मूव्ही डाउनलोड करत असाल किंवा एखादी फाईल डाउनलोड करत असाल, मग त्या फाईलसोबत हा व्हायरल कोड काय केला जातो, तुम्हाला इन्सर्ट केला जातो. मग हा कोड आल्यानंतर तो काय करत असतो, तर हार्म टू कम्प्युटर. तुमच्या कम्प्युटरला तो हार्मफुल आहे. म्हणजेच तुमच्या कम्प्युटरमधला जो काही डेटा असेल तो डेटा काय करत असतो, तो करप्ट करण्याचा प्रयत्न करतो. अजून काय करत असतो, तर तो इंडिपेंडंटली ऑपरेट आहे. त्याला ऑपरेट करण्यासाठी कुणाचीही काही नाही आहे, गरज नाही आहे. तो स्वतः इंडिपेंडंटली ऑपरेट होतो. त्याच्यानंतर करप्ट कोड. तुमचा जो काही कोड असेल किंवा डेटा असेल तो डेटा करप्ट करण्याचं काम कोण करत असतं, तर हा व्हायरस करत असतो. नेक्स्ट, इन्फेक्टिंग अदर प्रोग्राम्स. त्याचं मेन इंटेन्शन काय असतं, तर तुमच्या कम्प्युटरमध्ये जे काही प्रोग्राम्स असतील ते प्रोग्राम्सला इन्फेक्ट करायचं काम कोण करत असतं, कम्प्युटर व्हायरस. वॉर्मबद्दल आपल्याला एवढीच इन्फॉर्मेशन आहे. डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो, तर राईट अ डिफरन्स बिटवीन कम्प्युटर वॉर्म अँड कम्प्युटर व्हायरस. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे याच्यामध्येच की टाईप्स ऑफ व्हायरसेस. आता व्हायरस हा जो पॉईंट आहे तो पॉईंट काय केलेला आहे, इथं डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. कारण आपण बघतो की व्हायरसमुळं बऱ्याच पद्धतीनं आपल्या कम्प्युटरचं काय होऊ शकतं, तर नुकसान होऊ शकतं. तुमचा डेटा करप्ट होऊ शकतो. जो काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल ती सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन काय होऊ शकते, तर करप्ट होऊ शकते. मग इथं व्हायरसबद्दल आपल्याला अजून स्टडी करायचं आहे. टाईप्स ऑफ व्हायरसेस. आता ज्या वेळेला व्हायरस तुमच्या कम्प्युटरला अटॅच होतो त्यावेळेला तो काय काम करतो त्याच्यानुसार काय केलेत, तर इथं व्हायरसचे टाईप्स ठरवलेले आहेत. पहिला व्हायरसचा जो टाईप आहे तो काय आहे, तर बूट सेक्टर व्हायरस. बूट सेक्टर व्हायरस म्हणजे काय, तर हा जो व्हायरस आहे तो कशावरती इन्फेक्ट करतो, तर आपले जे बूट सेक्टर्सची कामं आहेत. बूट सेक्टर म्हणजे काय, तर कम्प्युटर ऑन होणे, त्याला आपण जे म्हणतो लॉग इन, लॉग ऑफ, रिस्टार्ट, हे जे कामं आहेत त्या कामांना काय म्हटलं जातं, तर बूट सेक्टर म्हटलं जातं. मग हा ज्या वेळेला व्हायरस तुमच्या कम्प्युटरला लागतो त्याला तो इन्फेक्ट कशावरती करतो, तर लॉग इनला तुम्हाला प्रॉब्लेम दाखवला जाईल किंवा तुम्ही कम्प्युटर लॉग ऑफ करता त्याला प्रॉब्लेम दाखवला जाईल किंवा रिस्टार्ट करता त्यावेळेला तुम्हाला काय केला जाईल, प्रॉब्लेम दाखवला जाईल. सेकंड आहे फाईल स्पेसिफिक व्हायरस. आता फाईल स्पेसिफिक व्हायरसमध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये ज्या काही तुमच्या कम्प्युटरवरती फाईल्स आहेत त्या फाईल्स काय केल्या जातात, तर करप्ट केल्या जातात किंवा त्या फाईल्समध्ये काही कोड नवीन ॲड केला जातो, काही कोड रिप्लेस केला जातो. म्हणजे तो व्हायरस कुणावरती अफेक्ट करतो, तर तुमच्या कम्प्युटरवरचे जे काही प्रोग्राम्स असतील किंवा ज्या काही फाईल्स असतील त्या फाईल्सवरती अटॅक करायचं काम कोण करत असतं, हा फाईल स्पेसिफिक व्हायरस. नंतर आहे मेमरी रेसिडेंट व्हायरस. मेमरी रेसिडेंट व्हायरस जो आहे तो अटॅक कुणावरती करतो, तर तुमच्या मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम जी असेल ऑपरेटिंग सिस्टीमची, त्या मेमरी मॅनेजमेंट सिस्टीमवरती तो काय करत असतो, अटॅक करत असतो. मग आपण बघितलं की मेमरी मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते टाईप्स येतात. मग तिथं मेमरी मॅनेजमेंट कशासाठी रिलेटेड आहे, तर जो काही डेटा आहे तुमचा तो डेटा सेव्ह कुठं करायचा किंवा कशा पद्धतीनं सेव्ह करायचा त्याच्यासाठी काय केलं, तर ह्या मेमरी मॅनेजमेंटचा यूज केला जातो. मग ज्या वेळेला एखादा व्हायरस तुमच्या मेमरीवरती अटॅक करतो त्यावेळेला तुमची मेमरी काय केली जाते, पूर्णपणे त्या व्हायरसने ऑक्युपाय केली जाते. म्हणजे नवीन एखादा प्रोग्राम जर तुम्ही सेव्ह करायला गेला तर त्याच्यासाठी मेमरीमध्ये स्पेस अवेलेबल असेल ऑलरेडी, तरी तो
तिथं तुम्हाला काय दाखवला जाईल तर तुमची स्पेस जी आहे ती फुल झालेली आहे किंवा एखादा प्रोग्राम तुम्ही डिलीट करू शकत नाही. अशा वेळेला तिथं जो व्हायरस अटॅक असतो तो कोणत्या पद्धतीचा आहे तर मेमरी रेसिडेंट टाईप्सचा व्हायरस आहे. फोर्थ आहे कमांड प्रोसेसर. आता कमांड प्रोसेसर म्हणजे काय तर जे काही कमांड लाईन प्रोग्रॅमिंग्स आहेत त्या कमांड लाईन प्रोग्रॅमिंगवरती हा काय करत असतो अटॅक करत असतो की जिथं कमांड प्रोसेसरचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल असेल जावा प्रोग्रॅमिंग ज्या वेळेला केलं जातं त्याला जावा प्रोग्रॅमिंग मोस्ट ऑफ कमांड लाईन थ्रू केलं जातं किंवा ते प्रोग्राम्स ज्या वेळेला रन केले जातात त्याला तिथं कमांड प्रोसेसरचा यूज केला जातो. मग हा व्हायरस काय करतो तर त्या ठिकाणी अटॅक करतो किंवा बऱ्याच वेळेला तुमच्या कम्प्युटरला काही हार्मफुल झालं असेल तर अशा वेळेला काय केला जातो कमांड प्रोसेसरचा यूज केला जातो आणि तुमचा कम्प्युटर जो आहे तो ऑपरेट केला जातो. पण जर त्या कमांड प्रोसेसरवरती एखाद्या व्हायरसने अटॅक केला असेल तर तुमचा कमांड प्रोसेसर काय होणार आहे तिथं वर्किंग त्याचं स्टॉप होणार आहे. आणि पाचवा टाईपचा व्हायरस आहे तो आहे जनरल पर्पज व्हायरस. जनरल पर्पज व्हायरस म्हणजे काय तर त्याचा पर्पज काही नसतो एवढा, फक्त तो काय करत असतो तर काही फाईल ज्या आहेत त्या ओपन होऊन देत नाही किंवा काही फाईल डिलीट होऊन देत नाही, तुमचा कम्प्युटर हँग करणं किंवा तुमचा कम्प्युटर स्लो करणं हे जे काही आहे ते कोण करत असतं तर हा जनरल पर्पज व्हायरस. लक्षात आलं व्हायरसचे टाईप्स कुठले कुठले याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जात नाही पण व्हायरसचे टाईप्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बूट सेक्टर व्हायरस जो आहे तो कुणावरती अटॅक करतो तर जे काही बूट ऑपरेशन्स आहेत म्हणजे लॉग इन लॉग ऑफ आणि रिस्टार्ट हे जे काही ऑपरेशन्स आहेत ह्या ऑपरेशन्सवरती बूट सेक्टर व्हायरस अटॅक करतो. दुसरा आहे फाईल स्पेसिफिक व्हायरस. फाईल स्पेसिफिक व्हायरस काय करतो तर तुमच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या फाईल्सवरती अटॅक करायचं काम कोण करत असतं हा फाईल स्पेसिफिक व्हायरस करत असतं. त्याच्यानंतर आहे मेमरी रेसिडेन्शियल व्हायरस. मेमरी रेसिडेन्शियल व्हायरस काय करतो तर तुमची मेमरी मॅनेजमेंटवरती अटॅक करतो. कमांड प्रोसेसर व्हायरस जो आहे तो कशावरती अटॅक करतो तर जे काही तुमचं कमांड प्रोसेसिंगचं काम आहे त्या कामावरती तो अटॅक करतो. आणि पाचवा आहे तो आहे जनरल पर्पज व्हायरस. आता नेक्स्ट पॉईंट याच्यामधला बघायचा आहे तो आहे अफेक्शन मेथड्स. आता याच्यावरती तुम्हाला काय केला जातो तर 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय व्हायरस अँड व्हॉट आर दी अफेक्शन मेथड्स ऑफ व्हायरस. म्हणजे व्हायरस ज्या वेळेला तुमच्या कम्प्युटरमध्ये एंट्री करतो त्यावेळेला तो कोणकोणत्या स्वरूपामध्ये तो एंट्री करतो किंवा त्याच्यामुळे काय काय घडू शकतं हे काय आहे तर अफेक्शन मेथड्स आहेत. पहिली आहे अपेंड. अपेंडमध्ये काय केलं जातं तर जो काही व्हायरल कोड आहे एखादी तुमची फाईल असेल तर त्या फाईलच्या एंडला काय केला जातो हा कोड एंटर केला जातो आणि ती पूर्ण फाईल काय केली जाते तर तुमची व्हायरस फाईल तयार होते. दुसरा आहे रिप्लेस. या केसमध्ये व्हायरस काय करतो तर तुमच्या फाईलमधला डेटा काय केला जातो रिप्लेस केला जातो किंवा काही डेटा काय केला जातो काढून टाकला जातो आणि त्या ठिकाणी व्हायरल कोड इन्सर्ट केला जातो. तिसरा आहे इन्सर्ट मेथड. इन्सर्ट मेथडमध्ये काय केलं जातं तर तुमची जी काही फाईल असेल त्या फाईलमध्ये कुठेही तुमचा व्हायरल कोड इन्सर्ट केला जातो. चौथा आहे डिलीट. डिलीटमध्ये काय केलं जातं तर ज्या वेळेला एखादा व्हायरस एंटर करतो त्यावेळेला त्या फाईलमधला डेटा जो आहे किंवा त्या फाईलचं प्रोग्रॅमिंग आहे ते प्रोग्रॅमिंग पूर्णपणे काय करतो तो व्हायरस डिलीट करून टाकतो. आणि पाचवा आहे रिडायरेक्ट. रिडायरेक्टमध्ये काय केलं जातं तर ज्या वेळेला यूजर एखादं पेज ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पेजमध्ये जर व्हायरस असेल तर ते पेज यूजरला ॲक्सेस करून देता येत नाही तर तो काय करतो दुसऱ्या पेजला तुमचा जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स काय केला जातो रिडायरेक्ट केला जातो म्हणजे दुसऱ्या पेजला तुम्हाला कन्वर्ट केलं जातं किंवा तुम्हाला दुसऱ्या पेजचा ॲक्सेस दिला जातो. लक्षात आलं की अफेक्टेड मेथड्स म्हणजे काय पहिली आहे अपेंड. अपेंडमध्ये काय केलं जातं तर व्हायरल कोड जो आहे एखादी बायनरी फाईल जर असेल तर त्या बायनरी फाईलच्या एंडला व्हायरल कोड काय केला जातो ॲड केला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर अपेंड. रिप्लेसमध्ये काय केलं जातं तर तुमच्या फाईलमधला जो काही डेटा आहे तो डेटा काय करतं तर व्हायरस रिप्लेस करत असतं आणि त्या ठिकाणी काय केला जातं तर व्हायरल कोड जो आहे तो व्हायरल कोड रिप्लेस केला जातो. त्याच्यानंतर आहे इन्सर्ट. इन्सर्टमध्ये काय केलं जातं तर व्हायरल कोड जो आहे तो कोड त्या फाईलमध्ये कुठंही इन्सर्ट केला जातो. चौथा आहे डिलीट.
डिलीटमध्ये व्हायरल कोड काय करत असतं तर तुमच्या फाईलमधला जो काही डेटा आहे तो डेटा काय करत असतं, तो डिलीट करतं. आणि रिडायरेक्ट म्हणजे काय तर तुम्हाला ज्या पेजचा ॲक्सेस घ्यायचा आहे ते पेज ॲक्सेस करून न देता तुम्हाला काय केला जातो तर दुसऱ्या पेजवरती तुमचा ॲक्सेस दिला जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर रिडायरेक्ट. लक्षात आले हे तिन्ही पॉईंट्स. डिफरन्स बिटवीन कम्प्युटर वॉर्म अँड कम्प्युटर व्हायरस. नेक्स्ट आपण बघितलं की टाईप्स ऑफ व्हायरसेस आणि अजून काय बघितलं तर अफेक्शन मेथड. आता याच्यावरती अजूनही तुम्हाला एक 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. तो क्वेश्चन काय आपण बघूया. आता ज्या वेळेला व्हायरस तुमच्या कम्प्युटरला लागतो त्यावेळेला त्याचे मोड्स ऑफ ऑपरेशन म्हणजे काय आहेत, म्हणजे त्या व्हायरस तुम्ही डिटेक्ट कसा करायचा किंवा त्याच्यावरती कसं वर्किंग करायचं हे काय आहेत त्याचे मोड्स ऑफ ऑपरेशन्स आहेत. आता ह्यातला पहिला मोड ऑफ ऑपरेशन बघा काय तर व्हायरस डिटेक्शन. आता व्हायरस कसा डिटेक्ट करायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करता आले पाहिजे तर काही डिटेक्शन प्रोग्राम्स पहिल्यांदा तुमच्या कम्प्युटरमध्ये ते इन्स्टॉल असले पाहिजेत किंवा तुम्हाला सतत काय करता आलं पाहिजे तर तुमच्या कम्प्युटरवरच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या फाईल्स तुम्ही सतत चेक करत राहिले पाहिजे की ज्या एखादी नवीन फाईल तर इंट्रोड्यूस झालेली नाही आहे किंवा तुम्ही तयार न करतासुद्धा एखादी फाईल जर तुमच्या कम्प्युटरवरती इन्सर्ट झाली असेल ॲटोमॅटिकली तर ती फाईल काय असू शकते तर बायनरी फाईल जी आहे ती फाईल कशाची असू शकते व्हायरसची असू शकते. म्हणजे तुम्हाला सतत काय करता आलं पाहिजे तर एखादे डिटेक्शन प्रोग्राम्स तयार करायला पाहिजेत किंवा मग तुम्हाला काय करता आलं पाहिजे तर जे काही तुमच्या कम्प्युटरवरती बायनरी फाईल्स आहेत त्या फाईल्स सतत चेक करता आलं पाहिजे आणि ते चेक करत असताना एखादी जर नवीन फाईल ॲटोमॅटिकली इन्सर्ट झाली असेल तर ती फाईल कशाची आहे तर ती फाईल कशाची असणार आहे व्हायरसची असणार आहे आणि मग तुम्हाला ती फाईल काय करता आली पाहिजे डिलीट करता आली पाहिजे. ते कशामध्ये येतं तर व्हायरस डिटेक्शनमध्ये. व्हायरस रिमूव्हल म्हणजे काय तर तुम्हाला असे प्रोग्राम्स तयार करता आले पाहिजेत की जे काय करू शकतील व्हायरस रिमूव्ह करू शकतील. कारण आपण बघतो की एखाद्या फाईलला जर व्हायरस लागला असेल किंवा एखादी व्हायरसची जर फाईल असेल तर ती फाईल जरी तुम्ही डिलीट करायला गेला तरी ती फाईल काय होत नाही इझिली तुम्हाला डिलीट केली जात नाही. म्हणजे व्हायरस रिमूव्हलसाठी तुम्हाला कोणकोणत्या फिलॉसॉफीचा यूज करावा लागेल ती फाईल ओपन करून त्याच्यातला डेटा डिलीट करता येतो आहे का ते चेक करायला लागेल किंवा पूर्ण होल फाईल जी आहे ती होल फाईल तुम्हाला डिलीट करता येतं आहे का नाही ते चेक करावं लागेल. ते कशामध्ये येतं तर व्हायरस रिमूव्हल. आणि थर्ड आहे व्हायरस प्रिव्हेन्शन. व्हायरस जर प्रिव्हेन्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर लिगल अँटीव्हायरस जे सॉफ्टवेअर कॉपीज असतात त्या लिगल अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कॉपीज तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला इन्स्टॉल कराव्या लागतील तरच तुम्ही काय करू शकता व्हायरस रिमूव्हल करू शकता. लक्षात आलं की मोड्स ऑफ ऑपरेशन्स कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ व्हायरसेस आणि इन्फेक्शन मेथड्स. मोड्स ऑफ ऑपरेशन म्हणजे व्हायरस ओळखायचा कसा, ओळखल्यानंतर तो रिमूव्ह कसा करायचा आणि त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन काय काय करता आलं पाहिजे. व्हायरस ओळखायचा कसा तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करता आलं पाहिजे डिटेक्शन प्रोग्राम्स जे असतील किंवा अलर्ट प्रोग्राम्स जे असतील ते अलर्ट प्रोग्राम्स तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला एखादी नवीन फाईल एंटर होते त्यावेळेला त्या डिटेक्शन प्रोग्राम्सनं तुम्हाला साईन दिलं पाहिजे की हा नवीन प्रोग्राम तुमच्या कम्प्युटरमध्ये एंट्री करतो आहे, मग त्या प्रोग्रामला अलाव करायचं आहे किंवा नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला समजू शकतं की बाबा हा प्रोग्राम जर आपण क्रिएट केलेला नाही आहे तर त्याला आपण अलाव करायचं की नाही. जर तो व्हायरसचा असेल तर तिथल्या तिथं तुम्ही काय करू शकता त्याला
नॉट अलाऊ म्हणून तो तुम्ही काढून टाकू शकता. पण असे जर प्रोग्राम्स तुमच्याकडे तयार नसतील तर जे काही तुमच्या ॲटोमॅटिकली फाईल्स तयार होतात, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं तर व्हायरस असलेल्या फाईल्स तयार होतात. आणि त्यासाठी तुम्ही सतत काय करायला पाहिजे तर तुमच्या कम्प्युटरमध्ये ज्या काही फाईल्स असतील त्या फाईल्स सतत चेक केलं पाहिजे की त्याचा रेशो काय आहे किंवा त्याची जे काउंटिंग आहे ते काय आहे, त्याच्यामध्ये नवीन एखादी फाईल इन्सर्ट झालेली आहे की नाही हे सतत तुम्हाला काय करता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. आणि व्हायरस रिमूव्हलमध्ये काय तर असे तिथं प्रोग्राम्स तुम्हाला तयार करायला पाहिजेत की जे आलेला जो काही व्हायरस आहे तो व्हायरस काय करता आला पाहिजे, तुम्हाला रिमूव्ह करता आला पाहिजे. म्हणजे तो व्हायरस ज्या फाईलला लागलेला आहे त्या फाईलमधला डेटा करप्ट न होता फक्त व्हायरस कोड जो आहे तो डिलीट करता येतो आहे की नाही हे तुम्हाला चेक करता आलं पाहिजे किंवा ते ऑपरेशन्स तुम्हाला तिथं करता आलं पाहिजे. कारण ज्या फाईलला व्हायरस लागलेला आहे त्याच्यावर जर डेटा करप्ट झाला तर तो डेटा तुम्हाला परत मिळणार नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करता आलं पाहिजे तर सतत तुम्हाला तुमचे जे काही फाईल्स असतील त्याचा सतत बॅकअप घेणं हे एक मोस्ट आहे की जो काही तुमचा कोड इम्पॉर्टंट आहे किंवा जे काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल त्याचा तुम्ही सतत जर बॅकअप घेतला तर असे जे कोड्स आहेत त्याला जरी व्हायरस लागला आणि ते करप्ट झालं तरी तुम्हाला ते हार्मफुल होणार नाहीत, कारण तुमच्याकडे तो डेटा काय असणार आहे ऑलरेडी अवेलेबल असणार आहे. आणि व्हायरस प्रिव्हेन्शनमध्ये काय केलं जातं तर तुम्ही जे काही अँटीव्हायरस यूज करता ते लिगल सॉफ्टवेअर कॉपीजच यूज करा. फेक सॉफ्टवेअर्स असतील की जे अँटीव्हायरस तुम्हाला नेटवरून कमी प्राईजमध्ये देत असेल किंवा फ्री ट्रायलला वगैरे देत असेल, असे जे काही कॉपीज असतील ते कॉपीज तुम्हाला प्रिव्हेन्शन देऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचे तर लिगल अँटीव्हायरस कॉपीज तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करायचे की जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे तुमच्या कम्प्युटरला व्हायरसपासून तुम्ही वाचवू शकता. लक्षात आलं. कम्प्युटर वॉर्म आणि कम्प्युटर व्हायरसमध्ये आपण काय काय पहिलं बघितलं की त्या दोघांच्यामधला डिफरन्स कम्प्युटर वॉर्म आणि कम्प्युटर व्हायरस. कम्प्युटर वॉर्म कसा आहे तर इटसेल्फ अ कंप्लीट प्रोग्राम, तो स्वतःच एक कंप्लीट प्रोग्राम आहे. पण कम्प्युटर व्हायरस जो आहे तो कसा आहे तर पार्ट ऑफ प्रोग्राम की जो कुणासोबत तरी आपल्या कम्प्युटरमध्ये काय करत असतं एंट्री करत असतं. म्हणजे ज्याला एखादी आपण इंटरनेटवरून गेम डाउनलोड करतो किंवा इंटरनेटवरून एखादी मूव्ही डाउनलोड करतो, मग अशा फाईलसोबत व्हायरस काय करत असतो आपल्या कम्प्युटरमध्ये एंट्री करत असतो. अजून वॉर्म काय करतो तर वॉर्मचं इंटेन्शन काय आहे तर फक्त नेटवर्किंगमध्ये स्प्रेड होणं हे एकच त्याचं इंटेन्शन आहे. तो कोणत्याही कम्प्युटरला तुमच्या हार्मफुल करत नाही. फक्त जे काही रिसोर्सेस असतील त्या रिसोर्सेस फक्त तो काय करत असतो कंझ्युम करण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचा डेटा जो आहे तो डेटा किंवा प्रोग्राम कोड कुठेही तिथं करप्ट केला जात नाही. पण कम्प्युटर व्हायरस जो आहे तो कम्प्युटर व्हायरसचं मेन इंटेन्शनच काय असतं तर तुमच्या प्रोग्रामला अफेक्ट करणं किंवा इन्फेक्ट करणं. मग ते प्रोग्रामला इन्फेक्ट करत असताना तो काय करतो तर तुमच्या कम्प्युटरवरचा जो काही डेटा असेल तो डेटा किंवा कोड तो काय करत असतो करप्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात आलं हे दोन्ही डिफरन्स. त्याच्यानंतर आपण पाहिलं की टाईप्स ऑफ व्हायरसेस. टाईप्स ऑफ व्हायरसेस म्हणजे ज्या वेळेला तुमच्या कम्प्युटरला व्हायरस अटॅच होतो त्यावेळेला तो कोणत्या टाईपचं वर्किंग करतो त्यानुसार काय केले त्याचे टाईप्स डिसाईड केले. बूट सेक्टर व्हायरस जो आहे तो लॉग इन, लॉग ऑफ आणि रिस्टार्ट याच्यावरती अटॅक करतो. फाईल स्पेसिफिक व्हायरस जो आहे तो आपल्या फाईलवरती अटॅक करतो. मेमरी रेसिडेन्शियल व्हायरस जो आहे तो आपल्या मेमरी मॅनेजमेंटवरती अटॅक करतो. कमांड प्रोसेसर व्हायरस जो आहे तो आपल्या कमांड लाईन प्रोग्रॅमिंगवरती अटॅच करतो. आणि लास्टला जो पाहिला तो जनरल पर्पज. त्याच्यानंतर आपण स्टडी केलं इन्फेक्शन मेथड्स, अफेक्शन मेथड्स. पहिला आहे अपेंड. अपेंडमध्ये जो व्हायरल कोड आहे तो काय केला जातो तर एखाद्या बायनरी फाईलच्या एंडला इन्सर्ट केला जातो किंवा सेट केला जातो. रिप्लेसमध्ये काय करतं तर व्हायरल कोड जो आहे तो ऑलरेडी असलेला जो काही कोड आहे तो कोड काढून टाकतो आणि व्हायरल कोड तिथं काय केला जातो रिप्लेस केला जातो. इन्सर्टमध्ये व्हायरल कोड जो आहे तो तुमच्या फाईलच्या कुठेही काय केला जातो इन्सर्ट केला जातो. डिलीटमध्ये व्हायरल कोड काय करत असतं तर त्या फाईलवरचा जो काही डेटा आहे तो डेटा काय करतो डिलीट करून टाकतो. आणि रिडायरेक्टमध्ये तुम्हाला काय केला जातं तर राईट फाईल ॲक्सेस न देता तुम्हाला काय केला जातो तुमचा ॲक्सेस दुसरीकडं पोचवला जातो. आणि लास्ट पॉईंट आपण जो पाहिला तो होता मोड्स ऑफ ऑपरेशन. या टॉपिकला पण या लेक्चरला आपण जे स्टडी केलं ते पाहिलं. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण काय करूया टुमारो लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.